आपण इन्फोसिस संदर्भातील एक दोन एपिसोड मागील आठवड्यामध्ये केलेले होते. त्यातील कमेंट बॉक्समध्ये खूप जणांनी MIDC मधील असंघटित कामगारांचे प्रश्न मांडण्याची विनंती केलेली आणि त्यासाठीच आपण आपला आजचा एपिसोड बनवलेला आहे. काल परवाच तुम्ही वाचलं असेल की देशाच्या एकूण इन्कम टॅक्स कलेक्शन पैकी 38.5% महाराष्ट्रातून कलेक्ट होतो आणि तसंच एकूण जीएसटीचं जे कलेक्शन आहे त्यातील 15% सुद्धा महाराष्ट्रातूनच दिला जातो. म्हणजेच काय, औद्योगिकरण झाल्यानं महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहेत. MIDC सुद्धा मोठमोठ्याला आहेत. अगदीच आपल्या इथं पंचतारांकित MIDC सुद्धा आहेत. त्यासोबत आर्थिक सुबत्ता सुद्धा आपल्या सुद्धा आहे. परंतु या सर्व आकड्यांच्या जाळ्यामध्ये असंघटित कामगार आणि त्यांच्या समस्येविषयी चर्चा होताना दिसत नाहीये आणि यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत MIDC मधील असंघटित कामगार आणि त्यांच्या समस्यांविषयीची. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 1 मे जवळ आलेला आहे आणि हा दिवस जगभर जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रासाठी तर या दिवसाचं विशेष महत्त्व आहे, कारण की याच दिवशी महाराष्ट्र दिन सुद्धा असतो. अण्णाभाऊ साठे यांचं कामगारांच्या गौरवार्थ एक अजरामर वाक्य आहे, ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावरती नाही तर कामगारांच्या तळहातावरती तरली आहे. जर कामगार नसता तर भले संघटित क्षेत्रातील असो नाहीतर असंघटित क्षेत्रातील, तर कामगार जर का नसता तर सध्या दिसत असलेली व्यवस्था आपल्याला दिसली सुद्धा नसती आणि ती तितक्या सक्षमपणे चालली सुद्धा नसती. देशाच्या प्रगतीमधील या कामगार वर्गाचं योगदान जे आहे ते नाकारून चालणार नाही. आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की शेतकऱ्याला हा प्रश्न पडलाय की मी शेती नेमकं का करतोय म्हणून, आणि कामगाराला पडलेला प्रश्न हा आहे की मी इतका जो घाम गाळतोय तो मी का गाळतोय आणि कोणासाठी गाळतोय. जेव्हा एखाद्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हाच हे असे उद्विग्न प्रश्न निर्माण होतात. आर्थिक शोषण तर आहेच, परंतु पिळवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. आता बघा, हे मी सर्व जे काही बोलतोय हे बोलतोय असंघटित क्षेत्रातील आणि विशेषतः MIDC मध्ये काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांविषयी. आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळेस मी बोललो तर त्यांनी जी मांडलेली कैफियत आहे तीच मी तुमच्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता त्यांचे जे प्रश्न आहेत त्यातील सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा जो आहे तो आहे कामाच्या तासासंदर्भात. 10 ते 12 तास काम करावंच लागतं. जे रोलवर आहेत ते शिफ्ट मध्ये काम करतात, परंतु हे जे असंघटित क्षेत्रातील आहेत त्यांचं काम त्याच्यानंतर सुद्धा सुरू असतं. मुळातच ते जॉईन करत ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की त्यांचे कामाचे तास हे इतरांपेक्षा जास्त असणार आहेत आणि इतकं तास काम करून सुद्धा त्यांना पगार मिळतो किती, तर अगदी 10 ते 12 हजार रुपये. याशिवाय शिफ्ट मध्ये काम करणं आलंच, प्रसंगी डबल शिफ्ट मध्ये सुद्धा काम करावं लागतं. मग इतरांच्या तोडीस तोड काम करून ही त्यांच्या निम्मा सुद्धा पगार यांना मिळणार नाही. जो मिळतो तो सुद्धा वेळेवर मिळत नाही आणि कधी कधी तर असं होतं की जो पगार आहे तो सुद्धा तुकड्या तुकड्यामध्ये मिळतो, ज्याचं मूल्य आपल्याला म्हणावं तितकं नसतं. ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात यांचा पगार वाढ सुद्धा होताना दिसत नाही. यामुळे होतं काय, हे कामगार जे आहे ते त्यांच्या कुटुंबाला चांगल्या सुविधा पुरवू शकत नाही आणि अल्टिमेटली संपूर्ण कुटुंबाचं पूर्ण नुकसान होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. परिस्थिती इतकी बेकार आहे की 10-10 वर्ष झालं तरी सुद्धा काही जण अजूनही कॉन्ट्रॅक्ट वरतीच काम करतायत. आता तुम्हीच अंदाज घ्या की त्यांची परिस्थिती काय असू शकेल. या असंघटित कामगारांचा तसेच जे कॉन्ट्रॅक्ट वरती आहेत त्यांचा महिन्याच्या पगारातले 3 ते 4 हजार रुपये हे कॉन्ट्रॅक्टरकडेच जातात. म्हणजे पगार हा जास्त असतो, परंतु 3 ते 4 हजार रुपये प्रति कामगार हा कॉन्ट्रॅक्टर घेत असतो. मग जर का त्या कामगाराला त्याच्या हातामध्ये जर का यातली रक्कम मिळाली तर अधिक चांगलं होईल असं तुम्हाला सुद्धा नक्कीच वाटेल. अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे जेवणासंदर्भातला. कंपनी जर का चांगली असेल आणि मोठी जर का असेल तर त्या ठिकाणी जेवणाचा इतका मोठा इश्यू होत नाही, कारण की ती कंपनीच त्यांना जेवणाची सुविधा देत असते. पण जर का अगदीच छोटं युनिट आहे तर तिथे स्वतःचा डबा हवा आणि जर का त्याची सोय होत नसेल तर इथले बहुसंख्य कामगार जे आहेत ते 10-12 तास काम करून आणि वडापाव खाऊन आणि पाणी पिऊन त्यांची गुजराण करत असतात. आणि हे आज सत्य मी जाणून घेतलेले आहे. खूप साऱ्या ठिकाणी तर टॉयलेटची सुविधा सुद्धा उपलब्ध नसते आणि असलं जरी टॉयलेट तरी देखील 100 जणांमागं 50 जणांमागं एखादं टॉयलेट असतं. मग होतं काय, तर कंपनीतून बाहेर येऊन रोडवरती एखादा कोपरा धरून तिथे सर्व विधी उरकले जातात. इच्छा नसतानाही ह्या गोष्टी कराव्या लागतात, कारण की कामाच्या ठिकाणी या संदर्भातली चांगली सुविधा उपलब्ध नसते. अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे सेफ्टी संदर्भातला. सेफ्टी शूज जे आहेत ते ह्या MIDC मध्ये जर का काम करणारे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे. मी ज्यावेळेस ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो त्यावेळेस मी बघितलेलं आहे की कामगाराच्या पायावरती जॉब पडला होता. आता जर का सेफ्टी शूज नसते तर नक्कीच त्या बिचाऱ्याचा पाय त्याला गमवावा लागला असता.
परंतु तसं काही झालं नाही. म्हणजे सेफ्टी शूज इतका महत्त्वाचा असतो. कामाच्या ठिकाणी शॉक बसण्याची शक्यता असते, जॉब पडणं, काहीही होऊ शकतं. मग अशा वेळेस सेफ्टी शूज पण पाहिजे, हेल्मेट सुद्धा पाहिजे आणि या सुविधा मिळताना दिसत नाहीत. हँड ग्लोव्हज मिळतात, परंतु ते नीटेड हँड ग्लोव्हज असतात. मला या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलेलं नाहीये. जर का मशीनवरती काम करायचं आहे, तर ₹10च्या हँड ग्लोव्हजनी अशी कोणती सुरक्षा त्या कामगाराला मिळणार आहे? युनिफॉर्म विषयीचा तर संबंधच नाही. खूप साऱ्या ठिकाणी युनिफॉर्म भेटतच नाही. डांगऱ्या भेटल्या तर भेटल्या, नाही तर त्याही नाहीच. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे टाईम. 12 तास ड्युटी हे तर मी मगाशी सांगितलं, परंतु ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे तो विचारात घेतला जात नाही. खूप साऱ्या जणांचा 3-3 तास दिवसाचे जे आहेत हे ट्रॅव्हलिंगमध्ये जात असणार. आता मी पुण्यामध्ये राहतो, तर पुण्यामध्ये मी बघतो खूप सारे जण आमच्याबरोबर क्रिकेट खेळणारे जे आहेत, तर त्यातले काही जण पिरंगुटला कामाला जातात, काही जण चाकणला जातात, काही जण तळेगावला जातात. म्हणजे दिवसभरातला 3 ते 4 तास हा जो वेळ आहे त्यांचा, म्हणजे ही 10-12 तास ड्युटी तर आहेच, परंतु हे 3 ते 4 तास हा जो वेळ आहे त्यांचा, हा कशामध्ये जातो? ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि नेमकं त्याच काळामध्ये ट्रॅफिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं. हा काळ वाढू सुद्धा शकतो त्यांचा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो इन्शुरन्स संदर्भातला. या असंघटित क्षेत्रातील जे हे एम-आय-डी-सी मधले कामगार आहेत, त्यांना इन्शुरन्स उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी उपलब्ध होत सुद्धा असेल, परंतु तो त्या कामगारापुरताच उपलब्ध होतो. संपूर्ण कुटुंबाला या विम्यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही, जे व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. सुट्टीचा विषय तर सोडूनच बोलायला हवं. साप्ताहिक असेल नसेल सांगता येत नाही, परंतु आज मी 24 गुणिले 7 गुणिले 365 अनुभव सुद्धा ऐकलेला आहे. कारण की जर का सुट्टी घेतली तर परत काम मिळेल का नाही मिळेल याची शाश्वती काहीही नसते. 10-12 दिवसांची सुट्टी घेतली तर मात्र विषय संपला. तो माणूस सांगणार आहे डायरेक्ट, की फोन करून सांगतो कधी यायचंय ते. आपण सुट्टी मागितलेली असते 10-12 दिवसाची, परंतु तोच रिप्लाय काय देतो? पुढच्या वेळेस मी सांगतो कधी यायचंय, कधी नाही ते. म्हणजेच काय? तर जॉब जाण्याची शक्यता जास्त असते आणि मग होतं काय? या भीतीपोटी पूर्ण वेळ काम करण्याकडे लक्ष दिलं जातं आणि अशा वेळेस कुटुंबाला वेळ देता येत नाही, नात्याला वेळ देता येत नाही आणि कसरत करावी लागते. आणि काम उद्या उपलब्ध असेल किंवा नसेल याची शाश्वती नसते. जा म्हणलं की विषय संपला आणि त्याच्यामुळेच ही टांगती तलवार डोक्यावरती राहू नये म्हणून भरपूर वेळा पुढे मागे करण्यातच जे आपले बॉस आहेत त्यांच्या पुढे मागे करण्यातच खूप साऱ्या जणांचा वेळ जाताना आपल्याला दिसतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो यातला तो म्हणजे टेम्परेचर 42 डिग्री असो, डोक्यावर पत्रा असो, टॉयलेटची सुविधा उपलब्ध असो किंवा नसतो, जेवणाची सुविधा उपलब्ध असो किंवा नसो, तरी देखील टार्गेट जे दिलेलं आहे ते कंप्लीट करावंच लागतं. ते देखील पत्र्याच्या शेडमध्ये उभं राहून आणि ही परिस्थिती खरी आहे. अजूनही खूप साऱ्या समस्या आहेत, परंतु ह्या ज्या मी तुम्हाला मांडलेल्या आहेत, ह्या महत्त्वाच्या समस्या आज मला खूप साऱ्या जणांबरोबर बोलताना जाणवल्या आणि ज्याच्यामुळं या असंघटित क्षेत्रातील एम-आय-डी-सी मधील कामगारांचं आयुष्य अवघड होऊन गेलेलं आहे. पगार तटपुंजा असल्यानं होतं काय? कर्ज काढलं जातं आणि ते कर्ज सुद्धा किती मिळतं? तर गरज भागेल इतकं मिळत नाही. मग होतं काय? गरज भागवण्यासाठी अजून प्रायव्हेट सावकाराकडून कर्ज काढलं जातं आणि हा कर्जाचा प्रश्न जो आहे हा गंभीर रूप धारण करतो आणि अल्टिमेटली तो कामगार जो आहे एका चक्रव्यूहामध्ये अडकलेला दिसतोय. पगार पुरत नसल्याने पुढच्या पिढीसाठी सुद्धा शाश्वत असं काही करू शकत नाही. करायची इच्छा असते, क्षमता सुद्धा असते, परंतु प्रश्न सुटत नाहीत कारण की म्हणावे तितके पैसे हातात उपलब्ध नसतात. आता मी संपूर्ण देशाविषयी नाही बोलणार, पण जर का आपण आपल्या महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम टॅक्स आपण देतोय, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी-एस-टी मध्ये सुद्धा जर का आपण कॉन्ट्रिब्यूट करतोय, तर या एम-आय-डी-सी मधील असंघटित कामगारांसाठी काही नियमावली जर का बनवता आली आणि त्या नियमावलीची काटेकोरपणे जर का अंमलबजावणी करता आली, तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र अजून प्रगत होईल आणि आधुनिक सुद्धा होईल. आता या संदर्भातील तुमच्याजवळ अजून काही मुद्दे असतील, तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. त्याच्याविषयी आम्ही नक्कीच एखादा एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.